पुढच्या बातमीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर नागपूरकडे रवाना झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहेत। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढ्याचे भाजपचे उमेदवार आहेत, मात्र ते आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। ते नागपूरला रवाना झालेले आहेत। माढ्याची जागा खूप चर्चेत आहे, कारण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध सातत्याने होतो आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोध केला आणि ते आता शरद पवार गटात जाणार आहेत आणि सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे नागपूरकडे रवाना झालेले आहेत आणि ते फडणवीस यांची भेट घेणार आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, त्या दृश्य पाहतोय आपण। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे रवाना झालेले आहेत। ते नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वाढता विरोध आहे। अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील अगदी उघड विरोध केला होता आणि या सगळ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ते आता फडणवीसांची भेट घेणार आहेत। कारण धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश आहे। जे भाजपकडून इच्छुक होते, जे भाजपमध्ये नाराज आहेत, ते आता शरद पवार गटात जाणार आहेत। म्हणजे या सगळ्या ज्या मतदारसंघाच्या घडामोडी घडतात त्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्त्वाची आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे उमेदवार आहेत माढ्यातील। ते नागपूरला आता जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। त्या दृश्यांमधून आपण पाहतोय माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह मोहिते पाटील नाईक निंबाळकर आहेत आणि ते आता नागपूरला फडणवीस यांची भेट घेणार आहेत। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यामध्ये सातत्याने विरोध होते, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असणार आहे।